Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. प्रसिद्ध यूट्यूबर आणि ब्रिटिश नागरिक असलेले डॉक्टर संग्राम पाटील पुन्हा एकदा चर्चेत आलेत. सोशल मीडियावर भाजप विरोधात भूमिका मांडणारे डॉक्टर संग्राम पाटील काही दिवसांपूर्वी कुटुंबासह भारतात आले होते. मात्र आता डॉक्टर संग्राम पाटील यांना भारतातून परत जाताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आलं. 10 जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. ही कारवाई अटक नसून केवळ चौकशीपुरती असल्याचं गुन्हे शाखेने स्पष्ट केलं होतं. यानंतर त्यांनी त्याच दिवशी आणि नंतर 16 जानेवारी रोजी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 3 मध्ये हजर राहून आपली लेखी भूमिका सादर केली होती. त्यानंतर डॉक्टर संग्राम पाटील यांनी आपण 19 जानेवारी रोजी सकाळी यूकेला परत जाणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना दिली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेले लुकआउट सर्क्युलर मागे घेतले जाईल असं आश्वासन दिल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र आज म्हणजे 19 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या इंडिगो विमानाने लंडनला जाण्यासाठी डॉक्टर संग्राम पाटील मुंबई विमानतळावर पोहोचले. मात्र इमिग्रेशन काउंटरवर त्यांना थांबवण्यात आलं आणि परदेशात जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे डॉक्टर पाटील यांचा परतीचा प्रवास अचानक थांबवण्यात आलाय. डॉक्टर संग्राम पाटील यांच्या विरोधात सायबर क्राईम विभागात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल असून त्याच आधारे लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे सोशल मीडिया सहसंयोजक निखिल भांबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 डिसेंबर रोजी शहर विकास आघाडी आणि डॉक्टर संग्राम पाटील या फेसबुक अकाउंटवरून काही आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या होत्या. या पोस्टमधून राष्ट्रीय नेते आणि भारतीय जनता पार्टी विरोधात अवमानकारक आणि दिशाभूल करणारा, याचबरोबर समाजात द्वेष पसरवणारा मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. तसेच एका महिलेसंदर्भात आक्षेपार्ह भाष्य केल्याचाही दावा त्यांच्याकडून करण्यात आला होता. या सर्व बाबींच्या आधारे सायबर क्राईम विभागाने गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली होती. दरम्यान चौकशी पूर्ण करूनही डॉक्टर संग्राम पाटील यांना परदेशात जाण्यापासून रोखण्यात आल्याने हे प्रकरण आता अधिक गंभीर बनलंय. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट, मुंबई.